हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चिकन राईस। त्यासाठी लागणारं साहित्य आहे उभा चिरलेला कांदा, अद्रक लसणाची पेस्ट आणि दही। तर कुकरमध्ये तेल टाकून त्यामध्ये आपण टाकायची आहे मोहरी। मोहरी व्यवस्थित तळतळली की त्यात आपण टाकायचं आहे जिरे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार अद्रक लसणाची पेस्ट। अद्रक लसणाची पेस्ट टाकताना फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, आपला गॅस कमी ठेवायचा आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार उभा चिरलेला कांदा, त्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। कांदा टाकल्यावर गॅस थोडा मोठा केला तरीही चालेल। कांद्याला व्यवस्थित आपण छान भाजून घ्यायचा आहे, थोडा गुलाबी रंग येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा कचवटपणा निघून जाईल। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तिखट। त्याच्यानंतर आपण टाकायची थोडीशी हळद, त्यानंतर टाकायची आहे बेडगी मिरची आणि व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे। बेडगी मिरची टाकल्यानंतर कलर अगदी छान येतो। तिखट तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाकू शकतात। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत घरगुती बिर्याणी मसाला टाकायचा आहे। हाही तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाकू शकता। तुम्हाला जास्त मसालेदार आणि स्पायसी वाटत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण वर खाली करू शकता। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे दही। मी घेतलेलं दही थोडं आंबट होतं, त्याच्यामुळे मी त्याचं प्रमाण कमी घेतलं आहे। जर तुम्ही घेतलेलं दही कमी आंबट असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात दही घेतलं तरीही चालेल। त्यालाही व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे। दही टाकताना फक्त गॅस आपण बंद करायचा आहे, जेणेकरून की दही फाटणार नाही। त्यानंतर आपण व्यवस्थित छान स्वच्छ असं धुतलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर चिकन टाकून आपण एकदा व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे। सर्व मसाला प्रत्येक चिकनच्या पीसला लागला पाहिजे असं त्याला हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण गॅस थोडासा मीडियम करून घेणार आहोत। गॅस बारीक न ठेवता झाकण ठेवून आपण त्याला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे। त्यानंतर 5 ते 10 मिनिट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्वच्छ असे धुतलेले तांदूळ टाकायचे आहेत आणि व्यवस्थित असं त्याला परतून घ्यायचं आहे। मी तांदूळ 5 ते 10 मिनिट आधी स्वच्छ धुवून ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते, म्हणजे छान मऊपणा त्या तांदळाला येतो। त्यानंतर जेवढे आपण तांदूळ घेतले तेवढेच आपण पाणीही घ्यायचं आहे, म्हणजे चिकनही व्यवस्थित शिजतं आणि राईसही व्यवस्थित शिजतो। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जाड मीठ टाकायचं आहे किंवा त्याला खडं मीठ असंही म्हणतात। ते आपण त्याच्यामध्ये टाकून एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित एक उकळी यायला, वरती तरंग यायला ठेवायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार अशी छान कोथिंबीर टाकायची आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या त्याच्या घेऊन घ्यायच्या आहेत। आणि बघा, आपला असं छान गरमागरम असा चिकन राईस रेडी आहे। अगदी झटपट असा लगेच बनतो आणि चविष्टही असतो। थँक्यू। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।